मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण नाश्त्यासाठी पोहे बनवत आहे। त्यासाठी आपण एका टोपल्यामध्ये पोहे घेतले आहे, ते आपल्याला भिजवून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपण पाणी टाकत आहे। पाणी टाकून घेतले आहे। हे चांगले व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे, त्याचं घाण पाणी निघून जाते। आणि पोह्यांमध्ये कचरा वगैरे जर असेल तर आपण चाळणीने चाळून घ्यायचे। आणि दगडी पोहे आहेत हे, त्यामुळे थोडे भिजायला वेळ लागेल आणि कागदी पोह्यांना लगेच पाण्यातून काढावं लागतं। आपण आता यातलं पाणी काढून घेऊ। घाण पाणी काढून घेतलं, धुवून घेतलं आपण पोहे। आता एका चांगल्या पाण्याने डबल एकदा पाणी टाकून त्याचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं। या पद्धतीने आपण पाणी काढून घेतले आहे। हे थोडेसे ओलसर आहे, थोडे 5 मिनिट लागतात त्याला भिजण्यासाठी। आपण भिजू देऊ, तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवू। गॅस चालू करू, कढई गरम करायला ठेवू। त्यामध्ये आपण 2 पळी तेल टाकूया। त्यामध्ये आपण 2 पळी तेल टाकू। आपलं तेल आता तापलेलं आहे। त्यामध्ये शेंगदाणे आपण थोडेसे तळून घ्यायचे। पोह्यामध्ये तळलेले शेंगदाणे टाकल्यावर कुरकुरीत होतात, शेंगदाणे नरम होत नाही। आणि तळून झाले आहे, प्लेटमध्ये आपण काढून घेऊ। ह्याच तेलामध्ये आपण पोहे परतून घेणार आहे। त्यासाठी मोहरी टाकते 1 चमचा, नंतर टाकते कढीपत्ता, थोडीशी जिरे टाकायचे। जिरे अगोदर नाही टाकायचे, नाहीतर तो जळून जातो। मिरची टाकूया, कांदे टाकू, पण पोह्यामध्ये टाकण्यासाठी थोडंसं लसूण आणि अद्रकचं तुकडं वाटून घेऊ। आपलं वाटण झालेलं आहे, ते थोडं जाड बारीकच करून घ्यायचं। तेलामध्ये टाकून घ्यायचं। अद्रक लसूण थोडं टाकल्याने पोह्यांना टेस्ट येते नवीन। हे सगळं एकत्र करून घालून घेऊ। थोडासा कांदा बदामी होईपर्यंत आपण परतून घेऊ। कांदा अजून थोडासा होऊ द्यावा लागेल, थोडासा कमी गॅस करूत आपण। आता आपला कांदा होत आहे। कांदा आता परतून झाला आहे। त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकू, ती एकत्रित करून घेऊ। नंतर त्यामध्ये थोडीशी साखर टाकू चवीसाठी। पोह्यांची टेस्ट वाढण्यासाठी आपण थोडा लिंबू ॲड करू। त्यात 2-3 थेंब टाकायचे लिंबाचे। परतून घेऊ, मस्त परतलं गेले। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू, चांगलं हलवून घेऊ। पोह्यांसाठी तेल खूप लागते, आपल्याला तेल कमी वापरतो। आणि थोडेसे आपण ओलसर करून घ्यायचे। पोहे ओलसर करण्यासाठी थोडं पाण्यामध्ये तेल टाकायचं। थोडा हा कांदा शिजून घ्यायचा, म्हणजे तो कडक लागणार नाही। अशा पद्धतीने झालंय आपलं हे कांदा ते परतून। त्यामध्ये आपले मस्त भिजलेले पोहे बघून घ्या तुम्ही, टाकून घेऊ आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊ। एकसारखं हलवावं लागते। आपण पोहे परतून घेतले छान। कमी गॅस करू गॅस। त्यामध्ये आपण तळलेले शेंगदाणे टाकू। हे थोडं 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवू। चांगली वाफ आली ना मस्त लागते। मिक्स करून घेऊ।
आणि थोडी सजावटीसाठी कोथिंबीर घालू. गॅस बंद करू आणि प्लेटीमध्ये आपण काढू आपले पोहे. त्यावरती सजावटीसाठी आपण थोडंसं खोबऱ्याचा खीस टाकू. थोडीशी बारीक शेव टाकून घेऊ. कोथिंबीर, लिंबू ठेवू. अशा पद्धतीने आपले पोहे तयार झालेले आहे. तुम्हाला थोडं आंबटपणा वाटण्यास आंबट जर पाहिजे असेल तर आपण लिंबू पिळून घेऊ शकतो. आणि पोहे जर आवडले असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.